नमस्कार सर्व विद्यार्थी व पालक वर्गाला। आजच्या व्हिडिओमधून आपण नीट 2025 एक्झाम दिलेले जेही विद्यार्थी आहेत व त्यांचे पालक आहेत यांच्यासोबत एक 10 मिनिटाची आपण चर्चा करणार आहोत। आणि या चर्चेच्या माध्यमातून जे विद्यार्थी एक्झामला सामोरे गेले, विद्यार्थ्यांनी खूप छान अभ्यास केला, पण बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडल्या की विद्यार्थी क्लासमधून बाहेर येत असतानाच रडत येत होते। काही विद्यार्थी क्लासमध्ये पेपर सॉल्व करत असताना पेपर सॉल्व करतायत, रडतायत, डोळे पुसतायत, पाणी पितायत, अशा पण काही घटना घडल्या। आणि काही विद्यार्थी एक्झामवरून वापस आल्यानंतर घरी पण शांत बसलेत। काही विद्यार्थी महाराष्ट्रात आणि देशामधल्या जर घटना बघितल्या तर कुठं सुसाईड पण झालेले आहेत। मग या विद्यार्थ्यांना आपल्याला हे सांगायचं आहे की एक एक्झाम अवघड गेली म्हणजे आयुष्याचा शेवट नाहीये, किंवा जीवनामधली ही फक्त एकच एक्झाम आहे हा अशातला कुठलाही भाग नाहीये। पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत पॉझिटिव्ह चर्चा करणं गरजेचं आहे। सर्वप्रथम तर सगळ्या पालकांना सांगतो की नीटच्या इतिहासातली सर्वात कठीण एक्झाम होती, सर्वात कठीण हा पेपर होता, हे सर्व पालकांनी आधी जाणून घेणं गरजेचं आहे। आणि मग या परीक्षेमध्ये कारण रेग्युलर आमच्या मॉक टेस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 650 मार्क पडत होते, अराउंड 650 मार्क घेत होते, ते विद्यार्थी 650 मार्क घेणारा विद्यार्थी 550 मार्कवर आलाय, 550 मार्क घेणारा विद्यार्थी 480 वर आलाय। म्हणजे हा चेंज फायनल एक्झाममध्ये आम्हाला पाहायला भेटलाय। अप्रॉक्सिमेट सर्व देशातल्या टीचर्सचं ॲनालिसिस असं आहे की ओव्हरऑल एक 100 ते 120-130 मार्कानं मेरिट हे खाली येणार आहे। म्हणजे जर तुमच्या लेकरानं 450 मार्क घेतले असतील तर याचा अर्थ असा आहे की त्यानं रेग्युलर ज्या नीटच्या एक्झाम होत होत्या त्या एक्झाममध्ये अप्रॉक्सिमेट त्यानं 600च्या जवळपास मार्क घेतले आहेत असा अर्थ आहे। मग प्रश्न निर्माण होतो की सर आमच्या लेकराला 500 मार्क आलेत, 480 मार्क आलेत, तर तो आता MBBS साठी क्वालिफाय होईल का? तर ओव्हरऑल ॲनालिसिसच्या माध्यमातून असं आपल्याला सांगता येईल की ही मुलं नक्कीच MBBS साठी इलिजिबल आहेत। म्हणजे आपल्याच लेकराचा स्कोर कमी आलाय असं आपण नाही सांगू शकत। ओव्हरऑल जर सर्वांचा स्कोर तुम्ही अनालाइज केला तर नक्कीच सर्वांचे मार्क कमी झाले आहेत आणि त्या प्रमाणामध्ये मेरिट रँक पण कमी येणार आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। म्हणून एक एक्झाममध्ये फेल्युअर आलं म्हणून खूप पॅनिक आपण झालं नाही पाहिजे, लेकरांना भाडभाड बोललं नाही पाहिजे, बरोबर आहे ना? प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी होत असताना काही अपयशाच्या पायऱ्या आपल्याला चढून जावा लागतात, हे लेकरांना आपण समजून सांगणं गरजेचं आहे। मार्क कमी आले असतील तरी आपण परत एकदा तयारी करू हा पॉझिटिव्ह विश्वास त्याला पालकांनी देणं गरजेचं आहे। आणि विद्यार्थ्यांना पण मला सांगायचं आहे, तुम्ही नाराज कधी व्हा जर तुम्ही वर्षभर अभ्यास केला नसेल, वर्षभर तुम्ही फक्त दंगा मस्ती एन्जॉयमध्ये खर्च केला असेल आणि तुम्ही आता एक्झाम अवघड गेली म्हणून तुम्ही जर ड्रामा करत असाल तर हे कामाचं नाही। आणि तुम्ही वर्षभर जर खूप छान अभ्यास केलाय, मेहनत केली आहे आणि तरी पण मेहनत करून पेपर अवघड गेला आणि स्कोर कमी आला असेल तर तुम्हाला अजिबात नैराश्यामध्ये जाण्याची गरज नाही किंवा अजिबात तुम्हाला लोड घेण्याची गरज नाही। कारण तुमची मेहनत, तुमचं ज्ञान तुमच्या ब्रेनमध्ये साठवलं गेलंय, कदाचित त्याचं आउटपुट येण्याची ही योग्य वेळ नसेल। येणाऱ्या काळामध्ये
ते आउटपुट तुम्हाला भेटणार आहे हा विश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे एक एक्झाम अवघड गेली म्हणून तुम्ही खूप टेन्शन घेत असताल, बरोबर आहे ना. जीवनामध्ये याच्यापेक्षा खूप मोठ्या मोठ्या एक्झाम द्यायच्यात आपल्याला. लक्षात घ्या, ही छोटी एक्झाम आहे, बरोबर आहे ना. आणि म्हणून तुम्हाला लोड घेण्याची गरज नाही, टेन्शन घेण्याची गरज नाही, बरोबर आहे ना. हां, तुम्ही प्रामाणिक असणं खूप आवश्यक आहे. तुम्ही प्रामाणिक अभ्यास केलेला असणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही आज नाही तर उद्या नक्की सक्सेस होणार आहेत, हे लक्षात घ्या. आता यानंतर आपल्याला असं सांगता येईल की तुमचा पेपर टफ गेला आपण असं म्हणू शकतो, पण हा पेपर का अडचणीचा गेला याचं सर्व विद्यार्थ्यांनी ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आता 2 दिवसापासून मी पाहतोय की बऱ्याचशा ऑफिसला इन्क्वायरी येत आहेत रिपीट बॅच जॉईन करण्यासाठी. पण रिपीट बॅच जॉईन करण्याच्या अगोदर तुम्ही एकदा शांत बसा, प्रॉपर ॲनालिसिस करा. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो तिन्ही विषयाचं ॲनालिसिस करा. आणि या ॲनालिसिसच्या माध्यमातून आपल्याला यावर्षी कोणते चेंजेस करणं गरजेचं आहे, यावर्षी आपल्या कोणत्या मिस्टेक, मागच्या वर्षी आपण कोणत्या चुका केल्यात त्या यावर्षी आपण कशा सुधारल्या गेल्या पाहिजेत, कोणत्या विषयामध्ये आपल्याला अडचण आहे, त्या विषयावर कशा प्रकारे प्रिपरेशन केलं पाहिजे, याचं तुम्ही पूर्णपणे एक डिटेल ॲनालिसिस करा. आणि त्यानंतर रिपीट करण्याचा तुम्ही डिसिजन घ्या. सुरुवातीला बॅच जॉईन करत असताना आपल्याकडे खूप जोश असतो, पण तो जोश हळूहळू कमी होतो आणि परत आपण एक्झाम जवळ आल्यानंतर परत अभ्यासाला लागतो आणि मग तेवढ्याशा अभ्यासावर आपला रिझल्ट जनरेट होत नाही. क्लासेस जॉईन करत असताना तुम्ही कुणीतरी तुम्हाला सांगतं या क्लासला जा, त्या क्लासला जा, म्हणून अजिबात क्लास लावू नका. रिपीटर पोरायला खूप मॅच्युरिटी असते असं मानणारा शिक्षक आहे मी. ओव्हरऑल तुम्ही ट्युशन्स 8 दिवस डेमो लेक्चर करा आणि त्याच्यानंतर तुम्ही बॅचेस जॉईन करा, कुणाकडेही जॉईन करा. सगळ्यात महत्त्वाचं आहे, कुणीतरी सांगतंय म्हणून अजिबात कुठल्याही क्लासला जाऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बाळांनो, जिथं लिमिटेड स्टुडंट बॅचेस आहेत तिथं बॅचेस जॉईन करण्याचा प्रयत्न करा. एक शिक्षक किती विद्यार्थ्यावर लक्ष देऊ शकतो, तर माझ्या मते एक 80-100 विद्यार्थ्यापर्यंत एका क्लासमध्ये लक्ष राहू शकतं. एकाच बॅचमध्ये जर समजा 400-500 1000 विद्यार्थी असतील तर अशा बॅचेस जॉईन करून तुमचा रिझल्ट जनरेट होणार नाही, हे विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. जर 500 विद्यार्थ्याच्या बॅचमधून जर 5 विद्यार्थी सक्सेस होत असतील तर 50 विद्यार्थ्याच्या बॅचमधून मिनिमम 10 विद्यार्थी सक्सेस होतील, हा माझा टीचिंगचा अनुभव सांगतोय. म्हणून विद्यार्थी व पालकांनी खूप विचारपूर्वक बॅचेस जॉईन करणं आवश्यक आहे. कुणाचं तरी नाव आहे म्हणून अजिबात जॉईन करण्याची गरज नाही. सत्य परिस्थिती जाणून घ्या. कारण ज्या ज्या क्लासेसमध्ये खूप चांगला रिझल्ट तुम्हाला कुठं दिसतो तर त्या क्लासेसमध्ये 500 विद्यार्थ्याच्या बॅचमधून 5 विद्यार्थी सक्सेस होत नाहीत आणि जे विद्यार्थी सक्सेस झाले असतात त्यांची 50 विद्यार्थ्याची बॅच असते आणि म्हणून ते सक्सेस होतात. लक्षात घ्या, हे कधी आपल्या लक्षात येणार. आता ओव्हरऑल जर आपल्याला मागच्या नीटचं सांगायचं म्हटलं तर तुम्हाला पेपर अवघड गेला असेल, हरकत नाही. ज्या चुका झाल्यात त्या आपल्याला दुरुस्त करणं आहे आणि येणाऱ्या नीट एक्झाममध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून एक्झाम देणं आणि आपलं आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं. आता मी या परिस्थितीवर मी तुम्हाला एवढंच एक गोष्ट सांगू शकतो की मेहनत केल्यानंतर वाया जात नाही. आणि म्हणून माझ्याकडे एक पोयम आहे. या पोयममध्ये असं म्हटलं आहे, श्री कृष्ण ने साफ कहा है कि बस कर्म तुम्हारा कल होगा और कर्म में अगर सच्चाई है तो कर्म कहा निष्फल होगा. हर एक संकट का हल होगा जो आज नहीं तो कल होगा. लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है. लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है.
सोने को जितनी आग लगे वो उतना प्रखर निखरता है। हीरे पर जितनी धार लगे वो उतना खूब चमकता है। मिट्टी का बर्तन पकता है तब धुन पर खूब खनकता है। सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा। सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा। नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा। और हम आदम के बेटे हैं, और हम आदम के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगी। और हम आदम के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगी। कुछ ज़्यादा वक्त लगेगा पर संघर्ष जरूर सफल होगा। हर एक संकट का हल होगा, वो आज नहीं तो कल होगा। लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे तुमचं कर्म जर योग्य असेल तर तुम्हाला ध्येय नक्की प्राप्त होणार आहे, त्याच्यामध्ये शंका नाही। डॉक्टर तिडके क्लासेसच्या माध्यमातून आपण करत असलेलं काम एकदम ओरिजिनल आहे। डॉक्टर तिडके क्लासेसच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता। शिक्षक म्हणून माझं काम प्रामाणिक आहे। मी नेहमी त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतो। आता या वर्षीच्या आन्सर कीवरून जनरेट केलेल्या रिझल्टनुसार डॉक्टर तिडके क्लासेसचे जवळपास 15 विद्यार्थी MBBS साठी क्वालिफाय होतील आणि या 15 विद्यार्थ्यांना MBBS ला पाठवण्यासाठी मी शिकवलेल्या बायोलॉजीचं कॉन्ट्रिब्यूशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे, याचा मला अभिमान आहे। म्हणून डॉक्टर तिडके क्लासेसच्या माध्यमातून जेही शिक्षण देतोय ते एकदम योग्य शिक्षण आहे, ट्रस्टेड शिक्षण आहे आणि एकदम ब्रँडेड काम याच्या माध्यमातून करतोय। म्हणून बीड जिल्ह्यामध्ये जर नीट बायोलॉजी शिकायची असेल तर तुम्ही सर्वांनी डॉक्टर तिडके क्लासेसला येऊन भेटा, डेमो लेक्चर करा, जॉईन करा। यस विश्वासानं यस तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी क्लासेस तुमच्या सोबत उभा असेल। म्हणून नीट रिपीटर बॅच येणाऱ्या 2 जून पासून आपण अनाउन्स करत आहोत आणि 2 जून पासून रिपीटर बॅच आपली पहिली रिपीटर बॅच चालू होणार आहे आणि त्यानंतर नीटचा रिझल्ट आल्यानंतर आपण बॅच सेकंड चालू करणार आहोत। तर उशीर न करता तुमचं जर पेपर ॲनालिसिस झालं असेल, किती स्कोर आलाय हे लक्षात आलं असेल आणि जर तयारी करायची असेल तर डेफिनेटली डॉक्टर तिडके क्लासेस हा तुमच्यासाठी योग्य पर्याय असेल आणि डॉक्टर तिडके क्लासेसच्या माध्यमातून आपलं ध्येय पूर्ण करू शकता। त्यासाठी यस 24/7 आम्ही तुमच्यासोबत आहोत। यस आता या वर्षीच्या निकालामध्ये जर मला सांगायचं म्हटलं तर आमचा एक विद्यार्थी एम्ससाठी पण क्वालिफाय झालेला आहे आणि जवळपास 15 विद्यार्थी MBBS साठी क्वालिफाय झालेले आहेत। वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला हे विद्यार्थी जॉईन होतील। लवकरच ऑफिशियल रिझल्ट तुमच्या समोर आम्ही डिक्लेअर करण्याचा प्रयत्न करू। यस कुठल्याही ॲडव्हर्टाइजला बळी न पडता, कुठल्याही अफवांना बळी न पडता यस योग्य क्लास निवडला, लिमिटेड स्टुडंटच्या बॅचेस जर निवडल्या तर मॅक्झिमम रिझल्ट हा जनरेट होऊ शकतो। हा आणि DTCच्या माध्यमातून हे काम नक्की केलं जाते आणि आम्ही करत राहू असा विश्वास पालकांना आणि विद्यार्थ्यांना देतो। तर विद्यार्थी व पालकांनी ऑफिसला येऊन भेट द्यायची आहे, बॅचेसबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे आणि 2 जून पासून चालू होणाऱ्या रिपीटर बॅचला जॉईन करायचं आहे। थँक्यू व्हेरी मच।